बऱ्याच वेळेस तळणीचे मोदक जर प्रमाण कमी जास्त झालं किंवा व्यवस्थित झालं नाही तर नरम होतात आणि अजिबात कुरकुरीत होत नाही। पण जर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघितले तर कुणीही तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही। अगदी परफेक्ट आणि एकदम छान खुसखुशीत संपेपर्यंत एकदम खमंग आणि कुरकुरीत राहतात। तर तुम्हाला या मोदकाच्या आवाजावरूनच लक्षात आलं असेल हा मोदक किती छान तयार झाला आहे। आतूनही एकदम रसरशीत आणि खारीसारखं याचं आवरण तयार होतं। तर पहिल्यांदा जरी बनवत असाल तर एकदम तुम्ही परफेक्ट बनवाल या प्रमाणात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी मेजरिंग कपने 1 कप मैदा घेतला आहे आणि तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर हे पीठ चाळून घेतल्यामुळे यामध्ये एअर तयार होते आणि पीठही हलकं होतं आणि आपण जो पदार्थ बनवतो तोही एकदम खुसखुशीत तयार होतो। तर मैदा किंवा मैद्याऐवजी तुम्ही पीठ जरी घेतलं तरी आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि 1 वाटीच घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे। जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे आपलं पीठही छान तयार होईल। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर 1.5 टेबलस्पून तूप मी कडकडीत गरम करून घेतलं आहे। तर त्याचंही मोहन यामध्ये घालून घ्यायचं। तर चमच्याने सुरुवातीला छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने सर्व पिठाला छान चोळून लावायचं। तर सर्व कणाला छान हे तूप लागलं पाहिजे म्हणजे आपलं हे मोहन व्यवस्थित होईल। तर मी सर्व एकजीव करून घेतल्यानंतर आता थोडं पाणी गरजेनुसार घालून हे पीठ घट्ट मळून घेणार आहे। तर पुरीसारखं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ आपल्याला खूप पातळ भिजवायचं नाही आहे, त्यामुळे थोडं करूनच पाणी घालायचं आणि आपण हे अर्धा तास असंच ठेवणार आहे। त्यामुळे यातला रवाही छान मुरेल आणि छान फुलेल। तर मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं जवळपास 3 चमचे पाणी उरलं असेल। तर आता हे असंच आपण झाकून ठेवायचं आणि त्यानंतर सारण बनवून घेऊ। तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचाच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा खसखस आणि 2 चमचे जवळपास मी काजू आणि बदामचे असे बारीक काप करून घेतले आहे। तर ते आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे। परतल्यामुळे हे काजू बदामचे तुकडे छान खमंग होतात आणि मोदकमध्येही खायला छान लागतात। तर 1-2 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। तर इथे मी सुकं खोबऱ्याचाच वापर केला आहे कारण की ते सर्वांकडे अवेलेबल असतं आणि वेळेवर जरी तुम्हाला हे मोदक बनवायचे असेल तरी तुम्ही हे किसून लगेच मोदक बनवू शकतात आणि हे जास्त दिवसही टिकतात। हवं तर तुम्हाला ओल्या नारळाचे हे मोदक बनवायचे असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो आणि याच पद्धतीने छान परतून घ्यायचं। तर हलकेसे हे 3-4 मिनिट मी हे खोबरं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। तर सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आणि गूळ मेल्ट होईपर्यंत सारखं हलवत राहायचं। तर खूप जास्त कोरडं न करता आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करत राहायचं आणि गूळ मेल्ट होईपर्यंत चमच्याने हलवत राहायचं। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची। तर इथं मी हे सर्व गूळ मेल्ट करून घेतला आहे। तुम्ही बघत असाल थोडंसं हे मिश्रण ओलसर आहे। तर मी इथे गॅस बंद केला आहे आणि शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घातलं आहे। तर हे शेवटीच घालायचं म्हणजे याचा छान सुगंध मोदकामध्ये टिकून राहतो। तर हे छान एकजीव करून झाल्यानंतर तुम्ही पाहत असाल छान रसरशीत आपलं हे सारण तयार झालं आहे। असंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, खूप कोरडं होऊ द्यायचं नाही। तर आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं। त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला असं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे जे जाडसर खोबऱ्याचे कण असतील ते सुद्धा बारीक होतील आणि हे मिश्रण एकसारखं तयार होईल। तर इथे आपलं पीठही छान भिजलं आहे, जवळपास अर्धा तास झाला आहे। तर तुम्ही बघत असाल छान हे मुरलं आहे। तर थोडंसं मी एकसारखं करून याच्या छोट्या लाट्या तयार करून घेणार आहे म्हणजे एकसारखे मोदक तयार होतील। तर तुम्हाला हवं त्या साईजमध्ये याचे तुम्ही मोदक करून घेऊ शकता। तर इथे मी ह्या सर्वच पिठाच्या एकसारख्या लाट्या तयार करून घेतल्या आहे आणि आता आपण लगेच मोदक बनवून घेणार आहोत। तर आपल्याला पातळ अशी ही पारी लाटायची आहे, जाडसर अजिबात ठेवायची नाही, नाहीतर मोदक आतून कच्चा राहतो आणि लवकर खराब होऊ शकतो। तर अशी ही पातळ पारी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये जवळपास 2 चमचे सारण मी भरून घेतलं आहे।
तर इथे 2 बोटाच्या साहाय्याने असं हे चिमटीमध्ये पकडून याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या हातावर घेऊन. तर थोड्या थोड्या अंतरावर जेवढ्या जमतील तेवढ्या याच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या. तर खूप कळी न पाडता तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा हे मोदक तयार करून घेऊ शकता आणि तेही खुसखुशीतच होतात. तर तुम्ही बघत असाल मी दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि सारण हाताने दाबून सगळ्या प्लेट्स जवळजवळ आणून मोदक बंद करून घ्यायचा, म्हणजे तो तेलामध्येही सुटणार नाही. तर छान आपल्याला पक्का हा दाबून बंद करायचा, म्हणजे तेलात सुटत नाही आणि छान आपला मोदक एकसारखा तयार होतो. तर तुम्ही बघत असाल अजिबात कळ्या न पाडता या पद्धतीने छान हा मोदक तयार होतो आणि हाताने सुद्धा तुम्ही या प्लेट्स अशा ओपन करून घेऊ शकतात. तर याच पद्धतीने तुम्ही असं पोलपाटावरही आपण मिऱ्या जशा जवळ घेतो तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही प्लेट जवळजवळ घेऊन अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोदक हा तयार करून घेऊ शकतात. तर जवळजवळ अशा प्लेट्स घेऊन सारण आतमध्ये दाबून याच्या प्लेट जवळ आणून छान बंद करून घ्यायचा. तर सारण आपल्याला जास्तीचंच भरायचं, म्हणजे मोदक खायलाही छान लागतो. तर अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच आपण तळून घेणार आहोत. तर इथे आपल्याला तेलही मीडियम गरम पाहिजे, खूप जास्त हाय फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर हे मोदक तळायचे नाही आहेत. तर मोदक तेलामध्ये सोडल्यानंतर झाऱ्याने असं आपल्याला तेल वरतून टाकत राहायचं, म्हणजे छान सर्व मोदक एकसारखे तळल्या जातील. तर उलट सुलट करून हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे याचा रंगही एकसारखा येईल. तर तुम्ही इथे बघत असाल या रंगावर आपल्याला तळल्यानंतर काढून घ्यायचे. तर काढून घेतल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे खूप लाल होईपर्यंत हे तळायचे नाही आहेत. तर त्यानंतर मी दुसरेही यामध्ये मोदक तळून घेते आहे आणि उलटून पालटून छान सर्व साईडने एकसारखे तळून घ्यायचे. तर एकदम छान खुसखुशीत हे मोदक तयार होतात आणि 10 ते 12 दिवस हे छान तसेच राहतात. तर इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे हे सारणही अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही बघत असाल इथे मी सर्वच मोदक छान तळून घेतले आहे आणि सर्वच एकदम छान खमंग खुसखुशीत झाले आहे. तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. नेहमी तुम्ही या पद्धतीनेच मोदक तयार कराल माझी खात्री आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल किंवा माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर आतूनही छान हा खुसखुशीत झाला आहे आणि सारणही तुम्ही बघत असाल छान रसरशीत आपलं हे सारण दिसतं आहे आणि खायलाही अप्रतिम लागतो. नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.